नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं नवी दिशा अकॅडमीमध्ये। खरा विद्यार्थी कोणाला म्हणायचं? ज्याच्या मनगटामध्ये ताकदीचं बळ आहे, मेंदूमध्ये ज्ञानाचं बळ आहे, या दोन्हीच्या अंमलबजावणीचं कलाकौशल्य ज्याच्याकडे आहे तोच खरा विद्यार्थी किंवा खरा हिरो होय। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना माझ्यासोबत चालायचं आहे, ज्यांना नोकरी लागायचं आहे, कोणती नोकरी असो, एका नोकरीच्या याच्यावर विसंमत राहू नका। 1760 प्रकारच्या नोकऱ्या निघतात, म्हणजे अनेक पदं निघतात, हे आपण ध्यानात ठेवायचे। जिल्हा परिषदेचे असो, डिफेन्सचे असो, केंद्राचे किंवा स्टेटचे असो, अनेक प्रकारचे या ठिकाणी पदं निघत असल्यामुळे वेगवेगळ्या फॅकल्टीचे, तर त्याच्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही। आता एखादा विद्यार्थी काय म्हणतो की मला आर्मीमध्ये भरती व्हायचं आहे, मला पोलीसमध्ये भरती व्हायचं आहे आणि मला ते दुसरी कोणतीच नोकरी नको आहे, असे जे विद्यार्थी म्हणत असन, तर असं समजायचं की हे विद्यार्थी हिंमत खचलेले आहे। जवळपास 70 ते 80% अशा विद्यार्थ्यांनी हिंमत खचू द्यायची नाही, कारण जागा न्यूनतम असतात, विद्यार्थी जास्तीत जास्त असतात, त्याच्यामुळं आपल्याला काय नोकरी लागणं महत्त्वाचं आहे। आणि विशेष म्हणजे अग्निवीरमध्ये आपण चाललात, हे पण याचं भान ठेवायचं आहे। 25% विद्यार्थी त्या ठिकाणी परमनंट केले जातात आणि 75% विद्यार्थी 4 वर्षानंतर वापस येतात। तर मग आता यांनी वास्तविक पाहता 5 वर्ष कंपल्सरी ठेवायला पाहिजे होतं। 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी ठेवला असता तर या ठिकाणी सैनिकाच्या फॅसिलिटीज त्यांना माजी सैनिक म्हणून त्या ठिकाणी फॅसिलिटी मिळाल्या असतात, पण तसं काही होत नाही, कारण 75% विद्यार्थ्यांना काय करायचं आहे हा महत्त्वाचा विषय असतो, ही गोष्ट समजून घ्या। म्हणून यामुळे ज्या विद्यार्थ्यांना समजलं ते अनेक विद्यार्थी SSCGDकडे वळतात, काही पोलीसकडे वळतात, वन खात्याकडे वळतात, ही गोष्ट साहजिकच आहे। तर मला असं म्हणायचं, ज्यांना पोलीस भरती व्हायचं आहे किंवा आर्मी भरती व्हायचं आहे किंवा वन खात्यामध्ये भरती व्हायचं, जिल्हा परिषदमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या जागा असतात त्याच्यामध्ये भरती व्हायचं, न्यायालयामध्ये भरती व्हायचं, तर अशा विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की मी डिफेन्सच्या बाबतीत एक सांगतो की ज्या विद्यार्थ्यांना डिफेन्समध्ये जायचं आहे त्यांनी 3:30 वाजता कोणत्याही गोष्टीचा निष्काळजीपणा न करता बिलकुल 3:30 वाजता उठायचं, 20-25 मिनिटामध्ये आटपायचं आणि बरोबर 4 वाजता रनिंगला स्टार्ट झाली पाहिजे आणि 30 मिनटं धावायचं। जाणं किती 15 मिनटं, येणं 15 मिनटं आणि त्याच्यानंतर एक एक्सरसाइज 20-25 मिनटं झाली पाहिजे। 5 वाजता जागा सोडायची, 20 मिनटानंतर त्या ठिकाणी तुम्हाला नाश्ता करा वाटलं तर करा, पण पाणी 20 मिनटाच्या अगोदर प्यायचं नाही आणि आंघोळ त्याच्यानंतर करायची, ही गोष्ट जाणून घेणं महत्त्वाची आहे। 20 मिनटाच्या अगोदर आंघोळ करायची नाही, नाश्ताही करायचं नाही, पाणीसुद्धा प्यायचं नाही, कारण बॉडी आपली थंड झाली पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं ते, लगेच त्याच्यावर घाव घालायचं नाही। तर असे जे, आणि इकडं दिवस निघणं आणि तुमच्या हातामध्ये पुस्तक पडणं सोबतच पाहिजे, आणि कितीही लेट झालं तरी 7-7:30च्या दरम्यान तुमचा नाश्ता झाला पाहिजे। नाश्ता झाल्यानंतर 1:30 वाजता जेवण करायचं आहे, 1:30 वाजेपर्यंत तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि 1:30 वाजता बरोबर उठायचं, जेवण करायचं आहे आणि त्याच्यानंतर जेवण 10 मिनटामध्ये आटपतं, 20 मिनटापर्यंत झोप घ्या, बरोबर 2 वाजता तुमच्या हातात पुस्तक पडलंच पाहिजे, 2 ते 4:45पर्यंत। 4:45 वाजता काय फ्रेश व्हायचं आहे, 15 मिनटामध्ये लगेच तुम्ही रनिंगला जायचं, रेले एक्सरसाइज करायची आणि त्याच्यानंतर जंगलामध्ये असो का शेतामध्ये असो, जिथं असेल तिथं तुमचं 6 वाजेपर्यंत सगळं किती मोकळ्या मनाने केलं तर 6 वाजेपर्यंत आटपतंय। 6 ते 7 अभ्यास करायचा, 7 वाजता जागा सोडायची अंधार पडल्यानंतर, याचं घरी याचं फ्रेश व्हायचं, जेवण करायचं। तुम्ही 3-4-5 घंटे, कमीत कमी 3 ते 4 घंटे अभ्यास झाला पाहिजे, जास्तीत जास्त रात्रभर जागा, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही। तर आपण व्यवस्थित प्लॅन केला आहे, सुरुवातीला आपल्याला येवो अगर ना येवो, पण हे तुमच्या जितक्या लवकरात लवकर अभ्यासाच्या रिव्हिजन होतील तितक्या लवकर तुम्हाला फायदेशीर आहे। आणि मी पुन्हा जे ग्राउंडचे विद्यार्थी त्यांना सांगेल की जो इव्हेंट तुम्हाला बाकी असेल तुम्ही दुपारी 20-25 मिनटं किंवा अर्धा तास त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे, इतका टाईम लागत नाही, कारण 100 मीटरच्या 3 रॅपिटेशन किंवा 4-5 गोळे फेकायला उशीर लागत नाही। तर असे जर जो इव्हेंट कमी असेल त्याच्यासाठी, नाही तर 2 टाईम तुम्ही फिजिकल केलेलं बेहतर आहे। तर वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन राहील, त्याचप्रमाणे मी स्वतः गणित बुद्धिमापन तुम्हाला लाईव्ह शिकवणार आहे। 1 लायनर मराठी व्याकरणचे तुम्हाला PDF आणि व्हिडिओ त्याचे मिळणार आहे 7,000
आणि 25,000 ब्रँडेड पुस्तकातले GK सुद्धा त्याची तयारी आपल्याला करायची आहे. तर जे विद्यार्थी माझ्यासोबत चालतील त्या विद्यार्थ्यांची रिव्हिजन टार्गेट 2 एक आठवड्यात 2 पेपर, डेली टेस्टसुद्धा असणार आहे, टार्गेट देऊन असणार आहे. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी तुम्हाला बनायचं ना तर तुम्ही माझ्यासोबत चला. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू देत नाही आणि मागं सुद्धा येऊ देत नाही. पण सांगितलेल्या टायमाबाबत तुम्ही तंतोतंत चालत असाल तर तुमचं लवकरात लवकर कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 2 वर्ष, जो एकदम हलका विद्यार्थी असेल, थोडा निष्काळजीपणा करत असेल तर त्यांच्यासाठी. तर आपल्याला काय करायचं, टाईम इज मनी, आलं लक्षात. आणि या टायमासोबत आपल्याला चालणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासोबत येऊ का नाही येऊ पण तुम्हाला वाचन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही जर आत्मविश्वासपूर्वक चालत असाल तर तुम्हाला अनेक जण सांगत असेल की पैशाशिवाय नोकरी लागत नाही, हे मधले दलाल असतात. दलालाचं ऐकू नका, अफवा असतात. त्यांना माहिती आहे अफवा केल्या म्हणजे जवळपास 200-300 विद्यार्थ्यांमध्ये 1000 विद्यार्थ्यांमध्ये 2-4 जण जर त्यांना सापडले म्हणजे त्या ठिकाणी सापडले तर त्याच्यामध्ये त्यांची कमाई असते. तर म्हणून चोराच्या हातामध्ये पैसे देऊ नका. तुम्ही स्वतः बनवू शकता, तुम्ही ओपन तोडू शकता, हुकले चुकले कास्टमध्ये पडू शकता. जागा आहे, अनेक जागा भरल्या जातात, या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीनं स्वतःला मॉडिफाय बनवू शकतात. असं समजून चालायचं की थोडंफार इतकं तितकं होत असन, नाकारता येत नाही. परंतु असं समजून चालायचं की ज्या विद्यार्थ्याला भरती व्हायचं, जे माझ्या सानिध्यात आलं, असं समजून चालायचं भ्रष्टाचार नसतानाही 80% भ्रष्टाचार आहे असं समजून चालायचं. पण 20% मी बसले पाहिजे. तर जे 20% वाले तर त्यांनी काय करायचं, अशी मानसिकता आहे आणि मला बिना पैशानं लागायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी माझ्यासोबत जोडायचं आहे. ज्या विद्यार्थ्याला काही येवो अगर नाही येवो तर असा विद्यार्थी बनवला जातोय. तर वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन राहील आणि त्या पद्धतीनं तुम्ही करायचं. ध्यानात राहू अगर ना राहू तुम्ही करत राहायचं. एक दिवस असा येईल की तुम्ही 92 ते 100च्या दरम्यान पेपरमध्ये मार्क घ्याल. आणि फिजिकल म्हणजे सहज, मला पाठ दुखली नाही पाहिजे, हातपाय दुखले नाही पाहिजेत, माझ्यामध्ये एनर्जी आली पाहिजेत म्हणून तुम्हाला 2 टाईम फिजिकल करायचं. जो इव्हन म्हणजे सहज त्यानं करायचं, हे सहज म्हणून करायचं आहे. तुम्हाला आदत पडली पाहिजे, तुमच्यामध्ये स्टॅमिना वाढला पाहिजे, म्हणजे फिजिकलच्या दृष्टिकोनातून स्टॅमिना, स्टेपिंग आणि टायमिंग सेटिंग. आणि अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा तुमचा स्टॅमिना, टेक्निक आणि टायमिंग सेटिंग कसा वाढवायचा, ह्या दोन्ही गोष्टीमध्ये मी तुम्हाला तंतोतंत माहिती देईल. त्याच्यामध्ये माझं जीवन गेलंय आणि किती जरी जीवन गेलं, अनुभव खूप आहे आणि त्या अनुभवाचा फायदा तुम्हाला निश्चित होईल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफलाईन क्लास घेतो. ज्यांना बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जमत नसेल तर ते ऑफलाईनमध्ये येऊ शकता. त्यांच्या गणिताच्या बेड्यात, बुद्धिमापनच्या बेड्या मी तोडतो. पैकीच्या पैकी तुम्ही गणित आणि बुद्धिमापनमध्ये घ्याल आणि ऑनलाईनमध्ये चांगल्या प्रकारे साथ मिळेल तर ऑनलाईनसुद्धा मी त्यांचं गणित ड्रिल फाउंडेशन आणि बुद्धिमापन ड्रिल फाउंडेशन घेईल आणि त्यांच्या गणित आणि बुद्धिमापनच्या बेड्यासुद्धा तुटतील, यात मला संशय नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, जितक्या लवकर तुम्ही माझ्यासोबत जुडाल तर तितका तुमचा फायदा आहे. जिथं तुम्हाला असं वाटलं की अडचण आली की अभ्यास करत असताना अशी अडचण येते, काय होतं तुमच्यासोबत, सगळं तुम्ही शेअर करू शकतात. आपण झूम लाईव्ह येऊ, तुम्ही माझ्यासोबत वैयक्तिक बोलू शकता किंवा सामूहिकसुद्धा बोलू शकता, याच्यामध्ये काही अडचण नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, मागं राहायचं नाही, आपल्याला पुढे जायचं आहे. कारण आई वडील हे बहुतांशी शेतकऱ्याचे मुलं याच्यामध्ये असतात. ते उन्हातानामध्ये तुमच्यासाठी काम करतात, स्वप्न पाहतात. काम करत असताना त्यांना बळ येतं तुमच्यासाठी, नाही तर त्यांची इच्छा काही उन्हातानामध्ये काम करण्याची नसते. म्हणून तुम्ही जितक्या लवकर त्या ठिकाणी नोकरी लागलात तर कमीत कमी त्यांना फक्त 2-3-4 घंटे सावलीमध्ये बसता आलं, तेवढं त्यांना विसावा मिळेल, ती अपेक्षा तुमच्याकडून असते. किंवा तुम्हाला तुमचा जो डोक्याचा भार असतो, वंशाचा दिवा असतो, तर मुलं जर जन्माला आले त्यांना लहानाचं मोठं करणं म्हणजे सोपं नसतं, त्यांच्यावर खर्च खूप असतो. तर तेवढा ताण त्यांचा कमी होऊन जाईल. तुमच्याकडून त्यांना अपेक्षा नसते. तुम्ही काय असते, हा पायावर उभं राहायला पाहिजे, याचं जीवन सुखी झालं पाहिजे. तुम्ही तुमच्या जीवन सुखी होण्यासाठी, मनाला सुख मिळण्यासाठी, तुमच्या शरीराला सुख मिळण्यासाठी लवकरात लवकर नोकरी लागणं आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना माझा व्हिडिओ पोहोचत आहे, इतरसुद्धा दोस्त मित्रांना सांगा. म्हणजे आपण काय करू, लगेच आपण शिकून घेणे, त्याच्यावर सराव करणे, याच्यामध्ये आपल्याला आपली ताकद जास्त लावायचं काम नाही. हे फक्त सहजपणे करायचं आहे आणि मला जमतं, मला येतं आणि माझ्याकडून होतं, हे संधी देत चालायचं. तर एक दिवस तुमचं नाही का स्टॅमिना वाढेल, टेक्निक वाढेल आणि टायमिंग सेटिंग वाढेल. तुम्हाला जमतंच हमखास.
तर याच्यामध्ये 100% गॅरंटी अशी असते, कारण 100% गॅरंटी कशी असते, आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे की एक नंबर शिक्षण कशाला म्हणायचं, ज्ञान कशाला म्हणायचं आहे, बुद्धी कशाला म्हणायचं आहे आणि विज्ञान कशाला म्हणायचं आहे, या गोष्टीचा व्हिडिओ मी तुम्हाला पूर्ण त्या ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे समजून सांगेल आणि तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल. आता फक्त साधं मी सांगणार बुद्धीचे प्रकार 2 पडतात, एक सहज बुद्धी, 2 नंबर विवेक बुद्धी. आता विवेक बुद्धी कोणाला असते, मनुष्याला असते. सहज बुद्धी कोणाला असते, प्राण्याला असते. डोक्याच्या वर पाण्यामध्येच कोणत्याही प्राण्याला सहज लोटून द्या, ते पोहून निघल, कारण त्याला सहज बुद्धी आहे. पण मानवाला काय, 1 नंबर बघावं लागतं, 2 नंबर ऐकावं लागतं, 3 नंबर समजून घ्यावं लागतं, 4 नंबर त्याच्यावर प्रॅक्टिस करावं लागते. प्रॅक्टिस केल्यानंतर ती गोष्ट आपल्याला ज्ञान अवगत होत असते. म्हणून हे अवगत कसं करायचं, काय करायचं, त्याची अंमलबजावणी कशी करायची, तुम्हाला त्याच्यामध्ये स्मार्ट वर्क कसं जमल, तर या बाबतीत तंतोतंत समजून सांगावं लागेल. कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी समजतील असं नाही. कारण आता मी त्या ठिकाणी धरला आहे आणि तुम्हाला पुढं कसं न्यायचं आहे तेही सुद्धा मी याच्यामध्येच आहे. चला आपण एकमेकांना सहाय्य करून, एकमेकांना विद्यार्थ्यांना आपण त्यांना पुढं नेऊया. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.